नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 मार्चला म्हणजे सोमवारी आलेली आहे होळी. दरवर्षी फाल्गुन महिन्यातल्या हुताशिनी पौर्णिमाला होळी हा सण साजरी केला जातं. या हुताशनी पौर्णिमाचा प्रारंभ 2 मार्चला संध्याकाळी 5:57 होणार आहे आणि या पौर्णिमाच्या समाप्ती 3 मार्चला सायंकाळी 5:08 होणार आहे. यंदा होळीच्या पौर्णिमाच्या दिवशी चंद्रग्रहण आल्याने होळी नेमका कोणत्या दिवशी साजरी करावी असा संभ्रम अनेकांना आहे. या योग अनेक वर्षानंतर जुळून आल्याने ज्योतिषशास्त्र होळीचा दिवस महत्त्वपूर्ण मानला जात आहे. होळीचा सण हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानलं जातं. या दिवशी होलिका मातेची पूजा होली पेटून केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या अग्नीत आपल्या जीवनातला सर्व अडचणी, दुःख, कुटुंबातली समस्या व नकारात्मकता जळून खाक होतो. जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य मिळतं. ज्यामुळे होळीच्या दिवशी विधिवत पूजा करून आपल्या आयुष्यातल्या सर्व दुःखांच्या समाप्ती करण्यासाठी होलिका मातेच्या या दिवशी प्रार्थना केलं जातं. यंदा मात्र होळीच्या दिवशी चंद्रग्रहण येत असल्याने या काळात होळी पेटून तिचे पूजा करायची हा प्रश्न सर्वांनाच पडलेली आहे. चंद्रग्रहणाच्या काळात आपण शुभ कार्य किंवा कोणतेही धार्मिक कार्य पूजापाठ करत नाही. ज्यामुळे होळी नेमका केव्हा साजरी करावे, होळी कधी पेटवायची आहे आणि कधी पूजा करायची आहे तर पहा. ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहन म्हणजे होळीच्या दहन आणि पूजन 2 मार्चला रोजी सोमवार आहे शुभ ठरणार आहे. या दिवशी प्रदोष काळात पौर्णिमा तिथी असेल. यामुळे शुभ मुहूर्तावरती होळी तुम्ही पेटवू शकता आणि 3 मार्चला प्रदोष काळ लागणार आहे. आधीच पौर्णिमाच्या तिथी हा समाप्ती होणार आहे आणि म्हणूनच धर्मसिंधू ग्रंथ अनुसार सुद्धा असे सांगितले आहे की जर 2 दिवस पौर्णिमा तिथी लागत असेल तर पहिल्या दिवशी पौर्णिमा तिथी ही प्रदोष काळात येतं आणि दुसऱ्या दिवशी प्रदोष काळापूर्वीची संपत्ती असतो. यामुळे होळीच्या दहन प्रदोष काळात केलं जात असल्याने यंदा होळीच्या पूजा 2 मार्चच्या रोजी करणे शास्त्रानुसार मान्य केलं जाणार आहे आणि म्हणूनच आपल्याला 2 मार्चला म्हणजे सोमवारी होळीच्या दहन करायची आहे, होळी पेटवायची आहे आणि होळीच्या पूजा देखील तुम्हाला करायची आहे. होळीच्या दिवशी हा इतर दिवसापेक्षा खूप प्रभावी आणि महत्त्वाचा दिवस मानलं जातं. होळीच्या दिवशी म्हणजे आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व अडचणी, दुःख, संकट, शारीरिक, मानसिक जे काही समस्या आहेत ते होळीमध्ये जाळून जावे आणि आपल्याला सुखाच्या आनंदाच्या दिवशी प्राप्त हवे. म्हणूनच या दिवस हा सण साजरी केला जातं. म्हणजे वाट्यावर चांगलीचे मत म्हणून हा सण साजरी केला जातं आणि म्हणून या दिवशी सणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. आपल्या दिवसाच्या सुरुवातच्या ही आपल्या आंघोळीपासूनच आपल्या मनापासून स्थानापासून होत असतो आणि म्हणून या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने तुमच्या सर्व दोष, अडचणी, शत्रू, त्रास नष्ट होऊन 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होईल. तुमच्या सर्व अडचणी, कामे पूर्ण होतील. संकट करणे, नजर बांध नष्ट होऊन तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना हा देखील पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे, हे स्नान कधी करायचे आहे याबद्दल मी संपूर्ण माहिती हा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा
प्लीज. आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाय बटनला देखील क्लिक करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला 2 मार्चला सोमवारी होळीच्या दिवशी करायचे आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथीला एक विशेष महत्त्व आहे. प्रत्येक तिथीवरती काही वेगवेगळे उपाय आणि सेवा केला जातं. या होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमा सुद्धा आहे. यामुळे या दिवशी स्नानाला आणि स्नान खूप महत्त्व आहे. पौर्णिमाच्या दिवशी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करता असतो. त्याच्याबरोबर या दिवशी दान केल्याने माता लक्ष्मी आपल्या पितृसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात. जर या होळीच्या दिवशी आपण पवित्र गंगेवरती किंवा पवित्र तीर्थक्षेत्रावरती जाऊन स्नान केलं तर आपल्या वाईट कर्म, आपले वाईट भोग, आपल्या जीवनातल्या सर्व वाईट गोष्टीचा नाश होतो आणि आपल्या आयुष्यात सर्व गोष्टी चांगली घडायला सुरुवात होतं. तर या दिवशी सर्वांच्या पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. म्हणून अशा वेळी तुम्ही घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान केलं तर नक्कीच तुम्हाला याच्या हे जे काही पुण्यफळ आहे तर ते प्राप्त होईल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणीचा सामना करावा लागत असेल, जर आपल्याला काही दोष लागेल असे काही नकारात्मक आपल्यामध्ये असेल, तर अशा वेळी आपल्याला अनेक समस्या या सामना करावे लागतं असतो. आपली कोणतीही कामं पूर्ण होत नाही. आपल्या कोणतीही इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून विशेष स्थितीवरती जर आपण स्नान केलं तर आपल्या सर्व दोष, आपल्या सर्व नकारात्मक जी आहे तर ती नष्ट होत असतो आणि आपल्या शरीर हे शुद्ध आणि पवित्र होत असतो, ज्यामुळे आपल्याला सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. आपल्याला प्रत्येक कामात यश मिळू लागतं. तसेच प्रत्येकाच्या इच्छा असतं की माता लक्ष्मी आणि कुबेरांच्या कृपेदृष्टी आपल्यावरती असावी. आपल्याला कधीही पैशाच्या अडचणी येऊ नये, आर्थिक प्राप्ती ही आपली चांगली असावी आणि यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानलं जातं. तसेच तुमची आयुष्यात एखादी शत्रू असेल, आपल्या घराच्या आजूबाजूला बरीच अशी जळणारे लोक राहतात. समोर खूप चांगली आणि गोड बोलतात, परंतु मागे आपल्याबद्दल ते वाईट विचार करत असतात. आपली कसे वाईट होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. तर असे शत्रू गुप्त असेल किंवा शत्रूचे नाव तुम्हाला माहिती असेल तर ते सुद्धा या उपायाने नष्ट होतात. शत्रूच्या जे काही त्रास सुरू आहे तर ते सुद्धा दूर होतं आणि आपल्या आयुष्यात चांगल्या दिवसाच्या सुरुवात होतं. आणि आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचे आहे. उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आंघोळीच्या पाणी काढायचे आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक पिंपळाच्या पान टाकायचं आहे. आता हे पिंपळाच्या पान तुम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवू शकता किंवा त्या दिवशी तुम्ही जाऊन हे पिंपळाच्या पान आणलं तरी सुद्धा चालेल, कारण आपल्याला सर्वांनाच्या माहिती आहे की होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि पिंपळाचं जे पान असतं तर ते पानामध्ये हे होळीच्या दिवशी माता लक्ष्मी वास करत असते, ज्यामुळे होळीच्या दिवशी एक पिंपळाचे पान हे आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकावे. म्हणून एक पिंपळाचे पान हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. याच्यासोबतच तुम्हाला एक चिमूटभर काळे तीळ सुद्धा टाकायचे आहे. काळे तीळ हे नकारात्मकता, नजरबाद, शत्रू त्रास दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं. म्हणूनच
चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि 1 चिमूटभर हळद तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, ज्यामुळे ज्यामुळे तुम्हाला धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला चिमूटभर हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि थोडासा खडे मीठ जे आहे तर तुम्हाला घ्यायचे आहे आणि ते सुद्धा तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठचा घेतला तरी सुद्धा चालेल आणि सोबतच तुम्हाला थोडासा गंगाजल सुद्धा टाकायचे आहे. जर तुमच्याकडे पवित्र गंगेच्या पाणी असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. ते नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळतं तिथे फक्त 15 रुपयाला एक छोटी गंगाजलाच्या बॉटली मिळतो ते आणायचे आहे आणि त्यातली 1 चमचाभर गंगाजल ते आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचे आहे. आता हे स्नान करत असताना तुम्हाला डोक्यावरून स्नान करायचे आहे. स्नान करत असताना सुद्धा बरेच जण चुकीच्या पद्धतीने स्नान करतात. त्यात बरेच जण कोणी डोक्यावरती पाणी ओततात किंवा कोणी डायरेक्ट गुडघ्यावरती पाणी आहेत, परंतु शास्त्र शुद्ध पद्धतीने स्नान करताना सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचे आहे. यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन तुम्हाला डोक्यावरती जे आहे ते स्नान आहे तर ते करायचे आहे आणि स्नान करत असताना हे हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे. असे स्नान केल्याने माता लक्ष्मी आशीर्वाद हा आपल्याला प्राप्ती होतं. आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळू लागतं. आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात. या वस्तू होळीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकणं स्नान केल्याने सर्व दोष बाण नकारात्मक त्याच्याबरोबर दरिद्र गरीब हे सुद्धा दूर होत असतं. हे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. आपल्या देवघरातल्या देवाच्याही काही तुम्ही नित्यपूजा करतात ती पूजा अर्चा करून घ्यायचे आहे आणि यानंतर तुम्हाला एक उपाय करायचे आहे. आता हे उपाय तुम्हाला सायंकाळी करायचे आहे. सायंकाळी 6 वाजल्यानंतर हा जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते करायचे आहे. तर तुम्हाला काय करायचे आहे, 1 लोटा जल घ्यायचे आहे. यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला गाईच्या 1 चमचाभर दूध टाकायचे आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे. 1 तुम्हाला आपल्याला तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि त्यामुळे तुम्ही मातीची पंती घेतलं तरीही चालेल. त्या पंतीमध्ये शुद्ध गाईच्या तूप घालायच्या किंवा मोहरीच्या तेल घालायचे आहे. ते घातलं तरी चालेल. दुहेरी वातीच्या कापसाच्या तुम्हाला दिवा आणि जल घेऊन तुम्हाला घराजवळ असणाऱ्या पिंपळाच्या वृक्षाखाली जायचे आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला हा दिवा त्या पिंपळाच्या वृक्षाची मुळापाशी प्रज्वलित करायचे आहे आणि यानंतर हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचे आहे. त्या वृक्षाला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहे. यानंतर 11 प्रदक्षिणा करायचे आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवती वासुदेवाय नमः मंत्राचा जप करायचे आहे. यानंतर काय करायचे आहे, त्या पिंपळाच्या वृक्षाखाली एखादी पिंपळाच्या पान पडलेली असतं तर ते घ्यायचे आहे. कुंकू घ्यायचे आहे. कुंकुवाचा गंध तयार करून तुम्हाला तिथे आपल्याला एखादी काडीने त्या पानावरती तुमच्या इच्छा लिहायची आहे आणि हे पान तुम्हाला तिथे त्या वृक्षाखाली मुळापाशी अर्पण करायचे आहे आणि दोन्ही हात जोडून तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जर त्या झाडाखाली गळून पडलेली पान नसेल तर या झाडाच्या मनोभावी प्रार्थना करायची आहे. हे पान तुम्ही कशासाठी तोडत आहे हे ते गंगे सांगायचे आहे आणि ते पान तुम्हाला तोडून हा उपाय जे आहे तर ते तिथे करायचे आहे. तर
हे दोन्ही उपाय खूप जास्ती प्रभावी आहे. यामुळे तुम्ही नक्की होळीच्या दिवशी हे जे आहे उपाय आहेत तर करायचे आहे. तर हा अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता. व्हिडिओ आवडला असले तर लाईक करा, चॅनलवरती नवे असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग असेच भेटूया एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.